पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पॅन कार्ड 2 या प्रकल्पाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे। त्या अंतर्गत आता नवीन पॅन कार्डवर QR कोड असणार आहेत। या नवीन अपडेट्समुळे आता बनावट पॅन कार्ड ओळखणं हे सोपं जाणार आहे आणि करदात्यांना सुद्धा आता एकापेक्षा जास्त पॅन कार्ड आपल्या स्वतःजवळ ठेवता येणार नाहीत। केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच CBDTने पॅन 2 या प्रोजेक्ट संदर्भात ही महत्त्वाची माहिती शेअर केली आहे। मात्र आता जुन्या पॅन कार्डचं नक्की काय होणार आणि हे पॅन कार्ड वैध असणार का यांसारख्याच काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात सोप्या विषयाच्या माध्यमातून। मंडळी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर नवीन पॅन कार्ड येणार असतील तर तुमचे जुने असणारे पॅन कार्ड हे वैध असणार की अवैध। तर नवीन पॅन कार्ड व्यवस्था सुरू झाल्यावरही मंडळी तुमचे जुने पॅन कार्डचे वैधच राहणार आहेत। फक्त नवीन पॅन साठी अर्ज करणाऱ्यांना पॅन 2 मिळणार आहे। आता हा पॅन नेमका मिळवायचा कसा, तर तुम्हाला QR कोड असलेला नवीन पॅन हवा असेल तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि ते नोंदणीकृत ईमेलवर प्राप्त होईल आणि तिथूनच तुम्हाला हे डाउनलोड करायचे। आता नेमका अर्ज कुठं करायचा आहे, तर मंडळी यासाठी 2 अधिकृत एजन्सीज आहेत। एक म्हणजे प्रोटियस म्हणजेच पूर्वीची NSDL ई-गव्हर्नन्स आणि दुसरी म्हणजे UTI इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेड। आता मंडळी, तुम्हाला हे पॅन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, तर ज्यांचं जुनं पॅन कार्ड आहे ते प्रोटीनद्वारे प्रक्रिया करतात किंवा ITDच्या ई-फायलिंग पोर्टलवर इन्स्टंट ई-पॅन सुविधेद्वारे तुम्हाला हे प्राप्त करता येतं। अशा धारकांनी पॅन पुनर्मुद्रणासाठी https://onlineservices.nsdl.com/palm/reprint-epan.html इथं अर्ज करायचा आहे। इथं तुम्हाला पॅन आणि तुमच्या आधार कार्डची माहिती भरायची आहे आणि जेणेकरून तुम्हाला OTP येईल आणि या औपचारिकता पूर्ण करून तुम्ही तुमचं पॅन कार्ड डाउनलोड करू शकता। आता ज्यांचा पॅन हा UTI ITSLने जारी केलाय त्यांनी https://pan.utiitsl.com/reprint.html ला भेट द्यायची आहे। मंडळी, लक्षात ठेवा, तुम्हाला जर QR कोड सह तुमचं पॅन कार्ड हवं असेल तर यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावं लागणार आहे। जर तुम्ही तुमची फीस ही भौतिक स्वरूपात जमा केलेली असेल तर तुमचं पॅन कार्ड हे पुनर्मुद्रित केलं जाईल आणि तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवलं जाईल आणि नवीन पॅन कार्ड हे 20 दिवसात आलं पाहिजे। आता नवीन पॅन कार्डचा फायदा नक्की काय होईल हे सांगायचं झालं तर बायोमेट्रिक आणि आधार एकत्रीकरणामुळे ओळख चोरी आणि पॅनचा गैरवापर टाळता येणार आहे। शिवाय पॅन 2 सह कर भरणं सुद्धा सोपं होणार आहे। देशात सध्या 78 कोटी पॅन आणि 73.28 लाख टॅन खाती आहेत। या संदर्भातील सेवा ही ई-फायलिंग पोर्टल UTI-ITSL या पोर्टलवर आणि प्रोटीन ई-गव्हर्नन्स या पोर्टलवर उपलब्ध आहे। परंतु पॅन 2 लागू झाल्यावर या सर्व सेवा एकाच पोर्टलवर येणार आहेत। नवीन पॅन कार्डमध्ये QR कोड असणार आहे। QR कोड सुविधा ही पॅन कार्डवर काही नवीन नाहीये। ही सेवा 2017-18 पासूनच मिळते, परंतु पॅन 2 या प्रोजेक्टमधील QR कोडमध्ये डायनॅमिक सुविधा उपलब्ध असणार आहेत। त्यामुळे पॅनच्या डेटाबेसमध्ये लेटेस्ट डेटा सुद्धा पाहता येणार आहे। यामध्ये तुमचा फोटो, तुमचं नाव, तुमची सही, तुमच्या आईवडिलांचं नाव आणि तुमची जन्मतारीख सुद्धा असणार आहे। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।